नमस्कार मित्रांनो, आपल्या युनिक कट्टामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची जी स्टोरी आहे ही मिर्झापूर मधली आहे। 2020 मध्ये घडलेली स्टोरी आहे। एक मुलगा होता शांतनु, तो त्याच्या फॅमिली बरोबर राहत होता आणि त्यांचा स्वतःचा एक रूम होता। तो फर्स्ट फ्लोअरवर त्यांनी रेंटने दिलेला होतं। काय एके दिवशी तो मोबाईल फोनवर व्हिडिओ कॉलवर आपल्या फ्रेंड्स बरोबर बोलत होता। ॲज युजल ते संध्याकाळचे फोनवर बोलायचे वगैरे आणि त्यांचं बोलणं चालू होतं। तर सीन काय होतो, त्याची एक फ्रेंड होती प्रिया म्हणून। तिने काय केलं की कंटिन्यू तिला डिस्टर्बन्स फोनमध्ये येत होता, असा धक 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 आवाज कंटिन्यू येत होता। तर यांना खूप डिस्टर्बन्स आल्यामुळे ती सारखी बोलायची की अरे आवाज येतोय आवाज येतोय। तर यांना सुरुवातीला शांतनूने इग्नोर केलं। ती परत एकदा जेव्हा बोलली तेव्हा कमीत कमी 3 ते 4 लोक होते त्या कॉलमध्ये। तर त्यातला तो काय बोलला की अरे मी या गोष्टीबद्दल ना कॉलेजमध्ये पण बोललोय की अशा ना आमच्या वरच्या फ्लोअरवरती आवाज येत असतो, पण जाऊ दे ना। पण ती बोलते ना यार आज जरा जास्ती आवाज येतोय। तर तो बोलला ठीक आहे मी बघतो। आणि मग तो बोलला की अरे सीन असा झालाय की तर वरच्या फ्लोअरवर एक आंटी राहत होत्या, शेफाली आणि वरुण अंकल असे दोघे राहत होते। ते नवरा बायकोचे रोज भांडणं व्हायचे आणि त्या भांडणामध्ये एक दिवशी असं झालं की त्या वरुण अंकलनी त्यांचा मर्डर केला, डोकं फोडून टाकलं। त्यांना पोलीस पकडून घेऊन गेले आणि त्याच्यानंतर आम्ही पूर्ण क्लीनअप करून सगळं करून तो फ्लोअर परत आम्ही बनवून ठेवला आहे। पण अजूनही राहायला आलेलं नाहीये तिकडे, तो बंदच आहे। पण माहित नाही उठून कसा आवाज येतो। मग हे कन्व्हर्सेशन झालं आणि त्यानंतर फ्रेंड्स लोकांनी कॉल कट केला, यांचं बोलणं झालं। त्याच्यानंतर तो खूप इरिटेट झालेला, तो खूप ॲग्रेसिव्ह झाला आणि त्याने डिसाईड काय केलं की आपण वरच्या फ्लोअरला जायचं। पण त्याच्या आईने 4 दिवसा अगोदरच त्याला वॉर्निंग दिली की तू वरच्या फ्लोअरला जाऊ नको। पण तो एवढा रागामध्ये होता की त्याने काही ऐकलं नाही। तो उठला आणि वरच्या फ्लोअरला निघाला। त्याने त्याच्या मोबाईलमध्ये लाईट ऑन केली आणि वरच्या फ्लोअरसाठी निघाला। वरती जाताना वरच्या फ्लोअरला पूर्ण अंधार होता, कारण की तिकडे कोणी राहतच नव्हतं, कारण की तिकडे रेंटवर कोणी नव्हतं। त्याच्यानंतर काय झालं, तो हळूहळू वरती गेला। वरच्या फ्लोअरवर गेल्यावर त्याने काय बघितलं की तो डोर ओपन होता। त्याने डोर ओपन केला। ओपन केल्यावर त्याला एका कॉर्नरमध्ये अंधार दिसत होता आणि त्या सावलीमध्ये त्याला हळूहळू त्याची बहीण दिसायला लागली। त्याच्या बहिणीचं नाव होतं ईशा। त्याने ईशाला विचारलं, ईशा तू इकडच्या फ्लोअरला काय करते? तर ती बोलली मला ती घेऊन आली आहे। मग त्याने ऑपोजिट डिरेक्शनला बघितलं तर एम्प्टी चेअर होती, तर त्याला काहीच कळत नव्हतं। मग ती रडायला लागली। ईशा रडून बोलली की दादा मला त्या आंटी घेऊन आल्यात वर। तो एकदम 1 सेकंडसाठी घाबरून गेला, त्याला काहीच सुचत नव्हतं। नंतर काय झालं, त्याने बहिणीचा हात पकडला आणि खेचत घेऊन जात होता। अचानक काय झालं, त्याचा हात एकदम सून पडला, जसं की त्याला कोणी धरलंय आणि त्याच्या शोल्डरवर कोणीतरी हात ठेवला। त्याला काहीच कळत नव्हतं। तर त्याने फक्त मागे फिरून बघितलं तर ज्या आंटी होत्या शेफाली, तिच्या डोक्यामध्ये ते घाव ते रक्त असं पडत होतं आणि जे काही डोक्यात मारलं असेल ते स्पष्टपणे दिसत होतं आणि ती जखम सुद्धा क्लिअर दिसत होती। त्याला काहीच सुचत नव्हतं आणि ज्या हाताने त्याने बहिणीला धरलेलं ती बहीण सुद्धा तिकडे नव्हती। आणि मग ह्याने घाबरत तिला विचारलं की तुला काय करायचं इकडे, तू कशासाठी आली आहेस, माझ्या बहिणीला कशाला धरले? मग ती बोलली मी इथेच राहते। मग त्याच्यानंतर ती जोरजोरात हसायला लागली। तिला हसणं बघून तिला काहीच सुचत नव्हतं, तो थरथर कापायला लागला। सडनली अचानक त्याला तिथून गायब झालेले दिसले आणि डायरेक्ट त्याला दिसली बाल्कनीमध्ये। बाल्कनीमध्ये त्यांनी काय बघावं, तीच आंटी बाल्कनीमधून कोणातरी ढकलत होती, खूप ताकद लावून ढकलत होती। बघितलं तर काय, ती त्याचीच बहीण होती। तो बहिणीसाठी जोरात ओरडला आणि आईबाबांना आवाज दिला। जसा आवाज दिला तसे दोघेही आले आणि सगळ्या गोष्टी अदृश्य झाल्या। सगळ्या गोष्टी तिथून गायब झाल्या। तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। बेस्ट ऑफ 5 स्टोरीज आम्ही सांगतो।
रोज आम्ही स्टोरी सांगू. त्यातली तुमची फेवरेट कोणती होती ती आम्हाला नक्कीच कळवा. धन्यवाद.